Hi students, good morning to all of you. In last lecture, we discussed about the memory management. In memory management, there are three types of schemes are used. First is contiguous memory management. Second is non-contiguous memory management, and third one is a virtual memory management. In last lecture, we also discussed about the contiguous memory management. In this point, the memory allocated to the file is continuous, so its name is contiguous memory management. Again, in contiguous memory management, there are three types used. First type is single contiguous memory management. Second type is fixed partition, and the third part is variable partition. In last lecture, we discussed about these 2 points, single contiguous memory management and fixed partition memory management. Again, here I revise some points in this. In single contiguous memory management, the whole memory is divided into 2 parts. The some part is dedicated to operating system, and the remaining part is used to user area or as a user process area. In single contiguous memory management, operating system is loaded in upper part and lower part is used for user process area. The drawback of this single contiguous memory management is that there is only one process run at a time. तुम्ही at a time फक्त तिथं काय करू शकता तर एकच प्रोसेस रन करू शकता. बाकीच्या ज्या काही प्रोसेस असतील त्या काय केल्या जातात तर EXE फॉर्ममध्ये डिस्कवरती प्लेस केल्या जातात. नेक्स्ट आपण पाहिलं होतं ते होतं फिक्स्ड पार्टिशन. आता फिक्स्ड पार्टिशन म्हणजे काय तर इथं तुमची मेन मेमरी जी आहे ती मेन मेमरी काय केली जाते तर चंक ऑफ पार्टमध्ये डिवाइड केली जाते. इथं चंक ऑफ पार्ट म्हणजे काय तर थोडक्यात ती मेमरी काय केली जाते पार्टमध्ये डिवाइड केली जाते किंवा ती ब्लॉकमध्ये डिवाइड केली जाते, म्हणून तिथं त्याला काय म्हटलं आहे तर चंक म्हटलेलं आहे. मग हे जे चंक तयार केले जातात किंवा हे जे पार्टिशन्स तयार केले जातात ते कसे असतात तर सेम साईजचे असतात. म्हणजे ज्या वेळेला ऑपरेटिंग सिस्टीम ही लोड केली जाते किंवा ऑपरेटिंग सिस्टीम रन केली जाते त्याला रन टाईमलाच हे पार्टिशन काय केले जातात तयार केले जातात. आणि ते पार्टिशन कसे असतात मग फिक्स असतात. त्यांची जी काही साईज असेल ती साईज व्हेरिएबल आहे. आपण बघितलं की प्रत्येक पार्टिशन हे सेम साईजचं नाही आहे, त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, पण त्याची जी साईज मेन्शन केलेली आहे ती ऑपरेटिंग सिस्टीमच्या रन टाईमलाच ती मेन्शन केलेली आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय करू शकत नाही तर चेंज करू शकत नाही. मग याच्यात 2 ड्रॉबॅक्स आपण पाहिले ते होतं इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि दुसरा ड्रॉबॅक जो होता तो होता एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादी प्रोसेस एखाद्या ब्लॉकमध्ये स्टोअर केली जाते आणि त्याच्यासाठी जो ब्लॉक अवेलेबल केलेला आहे त्या ब्लॉकची जर साईज जास्त असेल तुमच्या प्रोसेसच्या रिक्वायर्ड साईजपेक्षा तर राहिलेली जी काही मेमरी आहे ती वेस्टेज जाते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे इंटरनल फ्रॅगमेंटेशन. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय तर जे काही पार्टिशन्स तयार केलेले असतात त्या पार्टिशन्समध्ये काही पार्टिशन्स असे असतात की जे यूजच केले जात नाहीत. म्हणजे जे कमी मेमरीचे पार्टिशन्स असतील म्हणजे 30 केचे असतील किंवा 50 केचे असतील की ज्याच्यामध्ये कोणतीच प्रोसेस स्टोअर केली जाऊ शकत नाही, त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं तर एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. मग हे फ्रॅगमेंटेशन अवॉइड करण्यासाठी काय करण्यात आलं तर व्हेरिएबल पार्टिशन स्कीम जी आहे ती व्हेरिएबल पार्टिशन स्कीम यूज करण्यात आली. आता इथे एक मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. व्हेरिएबल पार्टिशन्स म्हणजे काय तर इथं तुम्हाला पार्टिशन कितीच आहे हे सांगितलेलंच नाही आहे. तुम्हाला हवं तेवढी काय केली जाते मेमरी तिथं दिली जाते. म्हणजे सपोज माझ्या जर प्रोसेसला स्टोरेज करण्यासाठी 20K एवढी मेमरी गरजेचं आहे तर तेवढीच मेमरी काय केली जाते मला दिली जाते. आणि ॲट अ टाईम तुम्ही काय करू शकता तर मल्टिपल प्रोसेसेस काय करू शकता रन करू शकता किंवा स्टोअर करू शकता. आता इथे मी डायग्राम्स काढलेले आहेत, त्या प्रत्येक डायग्रामला नंबरिंग दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 टाईपच्या मी इथं डायग्राम्स ड्रॉ केलेले आहे. आता इथं जो शेडेड पोर्शन दिसतो ह्या प्रत्येक डायग्राममध्ये
हा पोर्शन म्हणजे काय तर फ्री मेमरी आहे की जी मेमरी तुम्ही कशासाठीही यूज करू शकता. आता पहिल्या डायग्राममध्ये काय दिलं तर OS फक्त दिलेला आहे, म्हणजे जी काही तुमची मेमरी असेल त्यातला काही पार्ट कशासाठी रिझर्व असणार आहे तर ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तो रिझर्व असणार आहे. तुमची कुठलीही स्कीममध्ये तुम्ही जरी गेलात तरी तिथं काही पोर्शन हा कुणासाठी रिझर्व असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तो पोर्शन रिझर्व ठेवलेला असणार आहे आणि बाकीचा जो पोर्शन आहे त्या बाकीच्या पोर्शनमध्ये युजर काय करू शकतो तर त्याच्या प्रोसेसेस रन करू शकतो किंवा तिथं त्याला मेमरी अलोकेट केली जाते. पहिल्या केसमध्ये काय सांगितलं आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम लोड झालेली आहे आणि रिमेनिंग मेमरी काय आहे तर फ्री आहे. दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम ॲज इट इज आहे आणि P1 म्हणजे काय तर एक प्रोसेस एक्झिक्युशनला गेलेली आहे किंवा ती रनिंग मोडमध्ये आहे आणि त्याला काय केलेली आहे तर त्याला जेवढी रिक्वायर्ड मेमरी आहे तेवढी रिक्वायर्ड मेमरी त्याला दिलेली आहे. राहिलेली मेमरी कशी आहे तर फ्री आहे. त्याच्यानंतर परत OSला मेमरी आहे, P1 रन होते त्याची मेमरी आहे. आता एवढी मेमरी आपल्याकडे काय आहे तर फ्री आहे, म्हणून प्रोसेस 2 जी आहे P2 ती एक्झिक्युशनसाठी स्टार्ट झाली. ती एक्झिक्युशनसाठी स्टार्ट झाली की तिला काय करायला पाहिजे मेमरी द्यायला पाहिजे. तिला मेमरी दिली तरी एवढा मेमरी पोर्शन आपल्याकडे काय राहिलेला आहे शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यानंतर चौथ्या डायग्राममध्ये OS ॲज इट, P1 ॲज इट, P2 ॲज इट, अजून आपल्याकडे रिमेनिंग एवढी मेमरी आहे. मग प्रोसेस 3 काय करते त्याच्यामध्ये एक्झिक्युशनला एंटर करते. आता ॲट अ टाईम बघा आपल्या किती प्रोसेसेस रनिंग मोडमध्ये आहेत तर 3 प्रोसेससाठी मेमरी तुमची अलोकेट केलेली आहे किंवा 3 प्रोसेस रनिंग स्टेटमध्ये आहेत P1, P2 आणि P3. तरी तुमच्याकडे मेमरी ब्लॉक कसा आहे तर शिल्लक आहे. मग अशा वेळेला प्रोसेस 4 म्हणजे अजून एक मेमरी ज्यावेळेला एक्झिक्युशनला येते त्यावेळेला काय केलं जातं तर आता हा रिमेनिंग जो पोर्शन आहे राहिलेला मेमरीचा तो पोर्शन कमी आहे. प्रोसेस 4 जर मला एक्झिक्युशन करायची असेल तर त्या प्रोसेस 4साठी लागणारा हा पोर्शन कमी आहे. मग अशा वेळेला काय केलं जातं तर ह्यातली कुठली तरी एखादी प्रोसेस ब्लॉक केली जाते. मग इथं बघा P1चा जो पोर्शन आहे तो P1चा पोर्शन कसा केलेला आहे तर शेडेड केलेला आहे. म्हणजे इथं P1 दिसतंय का या डायग्राममध्ये नाही आहे. OS ॲज इट इज, P1 नाही आहे, P2 आणि P3 आहे. म्हणजे P1ला काय केलेलं आहे तर ब्लॉक केलेलं आहे आणि इथं 2 मेमरी स्पेस रिकामे आहेत. मग ज्यावेळेला P4 एंट्री करेल त्यावेळेला P4 कुठे एंट्री करणार आहे तर P1च्या जागेवर. का कारण इथं जो मेमरी स्पेस त्याला अवेलेबल करून दिलेला आहे तो मेमरी स्पेस त्याच्या रिक्वायर्ड मेमरी स्पेसपेक्षा कसा आहे कमी आहे. मग म्हणून इथं काय केलं तर P1 प्रोसेस ही ब्लॉक केली आणि त्याच्या जागी काय केलं तर P4ला एक्झिक्युशनला पाठवलं. आता ह्या 6व्या डायग्राममध्ये रनिंग मोडमध्ये कोण कोण आहे बघा. ऑपरेटिंग सिस्टीम तर आहे प्लस P4 ही एक प्रोसेस आहे, P2 एक प्रोसेस आहे आणि P3 एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर परत आता P1ला तर आपण बाहेर काढलेलं आहे, P1 प्रोसेसला ब्लॉक केलेला आहे. मग तिला आपल्याला काय करायचे परत एक्झिक्युशनला घ्यायचे. पण तिला परत एक्झिक्युशनला घेत असताना इतर रिमेनिंग स्पेस हा जो आहे हा रिमेनिंग स्पेस हा कमी आहे ॲज अ कम्पेअर टू P1 प्रोसेस. P1 प्रोसेसला लागणाऱ्या एक्झिक्युशन जे आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी जी काही मेमरी आहे त्याच्या कम्पेअरमध्ये हा रिमेनिंग फ्री मेमरी खूप कमी आहे. मग त्याला काय करावं लागणार आहे तर ह्या तिन्हीपैकी कुठली तरी एक प्रोसेस ब्लॉक करावी लागणार आहे. मग नेहमी ब्लॉक प्रोसेस ज्या वेळेला करायची वेळ येते त्यावेळेला ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं तर ज्या पहिल्या प्रोसेसेस एंटर झालेल्या आहेत अशा प्रोसेसला काय करत असतं ब्लॉक करत असतं. म्हणजे या स्टेजमध्ये जर आपण पाहिलं तर इथं ब्लॉक कुणाला केलेला आहे P1ला ब्लॉक केलं आहे कारण P1 एक्झिक्युशनसाठी पहिल्यांदा आले. आता नंतर जर कुणाला ब्लॉक करायचा चान्स असेल तर ते ब्लॉक कुणाला केलं जाणार आहे P2 प्रोसेसला केलं जाणार आहे. म्हणून ह्या 7 नंबरच्या डायग्राममध्ये बघा P4 रनिंग मोडमध्ये आहे आणि P3 रनिंग मोडमध्ये आहे. म्हणजे इथं ब्लॉक कुणाला केलेला आहे तर P2 आणि P1 ह्या 2 प्रोसेस कशा आहेत तर ब्लॉकमध्ये आहेत. त्याच्यानंतर 8 नंबरच्या डायग्राममध्ये मी काय केले तर P1ला एक्झिक्युशनला परत घेतलेलं आहे. मग P4ची जागा त्यावेळेला चेंज केली जाणार नाही. P4ला इथं प्लेस दिलेली आहे त्याच प्लेसला ते काय करणार आहे एक्झिक्युशन करणार आहे. मग आता इथं कुणाला ब्लॉक केले तर P2 नावाची जी प्रोसेस आहे त्या P2ला काय केलेलं आहे इथं
ब्लॉक केलेला आहे आणि त्याच्या जागी कुणाला घेतलेला आहे तर ह्या P1 प्रोसेसला तिथं जागा दिलेली आहे. P3 प्रोसेस एक्झिक्युशनमध्ये आहे आणि हा रिमेनिंग पोर्शन जो आहे तो रिमेनिंग पोर्शनसाठी कुणाला दिलेला आहे तर P5. म्हणजे इथं ॲट अ टाईम तुमच्या किती प्रोसेस रनिंग मोडमध्ये आहेत तर 5 प्रोसेसेस ह्या रनिंग मोडमध्ये आहेत. कारण इथं ज्या रिमेनिंग स्पेस आहे तो जो स्पेस आहे तो P5साठी योग्य आहे किंवा त्याच्यासाठी लागणारा जो रिक्वायर्ड स्पेस आहे तो इक्वल आहे. म्हणून मग P5ला सुद्धा काय करण्यात आलं तर एक्झिक्युशनला घेण्यात आलं. याला काय म्हटलं जातं तर व्हेरिएबल पार्टिशन्स. आता ह्या व्हेरिएबल पार्टिशन्समध्ये पार्टिशनची साईज इथं कुठं सांगितली आहे का नाही सांगितली. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला किती स्पेस लागणार आहे हे मेन्शन केलेलं नाही आहे. P1ला किती स्पेस लागणार आहे ते मेन्शन केलेलं नाही आहे. P2ला किती स्पेस लागणार आहे ते मेन्शन केलेलं नाही आहे. P3, P4 आणि P5 म्हणजे कोणतीही प्रोसेस ज्यावेळेला तिथे लोड होईल त्यावेळेला तिची साईज किती असणार आहे हे मेन्शन केलेलं नाही आहे. इथं जे पार्टिशन्स तयार केले जात आहेत ते पार्टिशन्स कसे आहेत तर व्हेरिएबल टाईपचे पार्टिशन्स आहेत आणि त्यामुळं इथं काय केल्यात तर नंबर ऑफ प्रोसेसेस ज्या आहेत त्या ॲट अ टाईम तुम्ही काय करू शकता तर रन करू शकता. आणि ज्यावेळेला तुमची अवेलेबल मेमरी ही रिक्वायर्ड मेमरीपेक्षा जर कमी असेल तर अशा वेळेला काय केलं जातं तर एखादी प्रोसेसचं काम थांबवलं जातं. म्हणजेच तिला काय केली जाते काही काळापुरतं ब्लॉक केलं जातं आणि नवीन येणाऱ्या प्रोसेसला तिथं काय केला जातो तर एक्झिक्युशनला टाईम दिला जातो. म्हणून याला काय म्हटलं आहे व्हेरिएबल पार्टिशन्स. लक्षात आलं. मेमरी मॅनेजमेंटमधला पहिला पॉईंट आपल्याला इथं संपवलेला आहे. कंटिन्युअस मेमरीमधले आपण तिन्ही टाईप्स बघितले. सिंगल कंटिन्युअस, फिक्स पार्टिशन आणि लास्ट आत्ता जो आपण पाहिला तो होता व्हेरिएबल पार्टिशन्स. आता याच्यानंतर आपण बघणार आहे ते नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट. नेक्स्ट आपला जो आहे तो आहे नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट. आता नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की इथं जे मेमरी ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात ते मेमरी ब्लॉक्स कसे असतात तर नॉन कंटिन्युअस असतात. मग ते तुम्हाला जिथं कुठं मेमरीमध्ये फ्री स्पेस अवेलेबल असेल तिथं त्या फाईलसाठी काय केले जातात तर ब्लॉक अवेलेबल करून दिले जातात. मग हे देत असताना त्याच्यामध्ये परत ते 2 स्कीमचा वापर करतात. पहिली स्कीम आपण बघितली होती ती चेन अलोकेशन आणि दुसरी स्कीम जी बघितली होती ती होती इंडेक्स अलोकेशन. कारण पहिल्या ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये जर जायचं असेल तर तिथं काहीतरी तुम्हाला कनेक्शन एस्टॅब्लिश करणे गरजेचं आहे. मग तिथं आपण काय केलं तर तिथं पॉइंटरचा यूज केला जातो. पहिल्या ब्लॉकमध्ये नेक्स्ट ब्लॉकचा काय केला जातो ॲड्रेस स्टोअर केला जातो किंवा तिथं त्याचा पॉइंटर सेट केला जातो की जेणेकरून तुम्ही काय करू शकाल तर नंबर ऑफ ब्लॉक्स ॲक्सेस करू शकाल. आणि ज्या वेळेला तुमचा लास्ट ब्लॉक असेल त्या लास्ट ब्लॉकमध्ये एंड ऑफ फाईल लिहिलं असेल की त्याच्या पुढे तुम्ही काय करू शकत नाही तर ती फाईल ॲक्सेस करू शकत नाही किंवा तिथं तुमची फाईल काय झालेली आहे स्टॉप झालेली आहे. आता इथं नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंटमध्ये 2 टाईप्सच्या मेथड्स वापरलेले आहेत. एक आहे पेजिंग आणि दुसरा आहे सेगमेंटेशन. आता पेजिंग म्हणजे काय पेज याचं मिनिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे नोटबुकचे पेजेस असतात किंवा बुकचे जे काही पेजेस असतात त्याच पद्धतीनं इथं काय केलं जातं तर मेमरीमध्ये पेजेस तयार केले जातात. मग हे मेमरीमध्ये जे पेजेस तयार केले जातात ते पेजेस कसे असतात तर इक्वल साईजचे पेजेस असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं मेमरी
डिवाइड केली जाते. आता व्हेरिएबल पार्टिशनमध्ये आपण काय बघितलं की चंक ऑफ मेमरी डिफरंट साईजेसचं आहे. ज्या पद्धतीने रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते दिलं जातं. पण इथं जे मेमरीमध्ये पेजेस तयार केले जातात ते पेजेस कसे असतात तर सेम साईजचे असतात. म्हणजे प्रत्येक पेज जे आहे त्या पेजची साईज काय असणार आहे, सेम असणार आहे. मग इथं पेज हा कन्सेप्ट परत आलेला आहे. पेज असू देत, त्याच्यानंतर ब्लॉक असू दे, सेक्टर असू दे किंवा चंक असू दे, हे चारही जे आहेत त्याचं मिनिंग काय आहे इन जनरल तर तो एक मेमरी ब्लॉक एवढंच त्याचं मिनिंग आहे. फक्त तुम्हाला काय केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्याचं एक नाव तिथं तुम्हाला वेगळं ऐकायला मिळते. आता पेजिंगमध्ये काय केले जातात तर सेम साईजचे पेजेस तयार केले जातात. मग या पेजेसवरती तुमची काय केली जाते, फाईल स्टोअर केली जाते. मग हे जे पेजेस आहेत ते पेजेस कसे आपल्याला आहेत तर इक्वल साईजचे आहेत. तुम्ही कोणताही डेटा जो आहे तो डेटा ज्यावेळेला स्टोअर करता कम्प्युटरमध्ये त्यावेळेला तो डायरेक्टली हार्ड डिस्कवरती स्टोअर केला जातो का, नाही. कारण हार्ड डिस्कवरती ऑलरेडी प्रोसेसेस ह्या कशा असतात तर रनिंग मोडमध्ये असतील. त्या प्रोसेसेस काय केल्या जातात हार्ड डिस्कवरती स्टोअर केल्या जातात किंवा तिथं त्यांना मेमरी अलोकेट केली जाते. मग ज्यावेळेला आपण एखादी प्रोसेस एक्झिक्युशनला पाठवतो त्यावेळेला ती प्रोसेससुद्धा काय झाली असते तर स्टोअर झालेली असते. फक्त ती हार्ड डिस्कवरती स्टोअर नसते झाले तर ती एक आपण जी व्हर्च्युअल मेमरी म्हणतो त्या व्हर्च्युअल मेमरी स्पेसवरती तिला काय केलं जातं, मेमरी अलोकेट केली जाते. मग इथं तुम्हाला काय मिळतात तर दोन टाईपचे ॲड्रेस मिळतात पेजिंगमध्ये. एक आहे लॉजिकल ॲड्रेस आणि दुसरा आहे फिजिकल ॲड्रेस. आता लॉजिकल ॲड्रेस ऑफ फाईल म्हणजे काय तर जी फाईल असेल ती फाईल हार्ड डिस्कवरती सेव्ह होण्यापूर्वी तिला काय केला जातो तर डिस्कमध्ये एक ॲड्रेस स्पेसिफाय केला जातो आणि त्या ॲड्रेसला काय म्हटलं जातं तर लॉजिकल ॲड्रेस म्हटलं जातं. मग ही लॉजिकल ॲड्रेस जो आहे तो ॲक्च्युअल ॲड्रेस नाही आहे. कारण ज्यावेळेला ती एक्झिक्युशनला जाते एक्झिक्युशनला जाताना जो ॲड्रेस दिला जातो तो लॉजिकल आणि ज्या वेळेला त्याचं खरोखरच एक्झिक्युशन होतं किंवा ती ज्या वेळेला सेव्ह करायची वेळ येते त्यावेळेला त्याला जो ॲड्रेस दिला जातो तो ॲड्रेस कोणता आहे फिजिकल ॲड्रेस. म्हणजे मेमरीमध्ये ज्या वेळेला तो स्टोअर होतो त्याला त्याला दिला जाणारा ॲड्रेस कसा असतो तर फिजिकल ॲड्रेस असतो. आणि लॉजिकल म्हणजे काय तर तात्पुरता जो ॲड्रेस आहे की जी व्हर्च्युअल मेमरी आपण म्हणतो त्या व्हर्च्युअल मेमरीवरती ज्या वेळेला तुमचा डेटा असेल तो सेव्ह केला जातो किंवा काही काळापुरतं त्याला तिथं ठेवलं जातं. मग त्यावेळेला जो त्याला ॲड्रेस असाइन केला जातो त्यावेळेला तो ॲड्रेस कसा असतो तर लॉजिकल ॲड्रेस असतो. मग पेजिंगमध्ये आपण पाहिलं की इक्वल साईजचे पेजेस तयार केले जातात, हे लॉजिकलमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर त्याचे काय केले जातात तर पेज फ्रेम फिजिकल जे ॲड्रेस आहे किंवा फिजिकल जी मेमरी आहे तिथं काय केल्या जातं तर पेज फ्रेम्स तयार केल्या जातात. आता ह्या पेज फ्रेम्सचा यूज काय तर जे काही तुमचे इक्वल साईजचे पेजेस असतील ते फिट करण्यासाठी काय केला जातो ह्या पेज फ्रेमचा वापर केला जातो. कारण जेवढी पेजची साईज असेल तेवढ्याच साईजचं तुम्हाला काय हवं असणार आहे पेज फ्रेम हवं असणार आहे. जर तुमच्या पेजची साईज छोटी असेल आणि तुम्हाला जर फ्रेम मोठी दिली तर ते पेज त्या फ्रेममध्ये फिट होऊ शकणार नाही आहे, वेस्टेज ऑफ मेमरी तिथं जाणार आहे. मग या पेजिंगमध्ये काय केलं जातं तर ज्या साईजचे तुमचे पेजेस तयार केलेले आहेत त्याच साईजचे काय केले जातात पेज फ्रेम तयार केले जातात आणि त्यामुळं ते पेज काय केलं जातं तर त्या पेज फ्रेममध्ये फिट केलं जातं. ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण फोटो फ्रेम्स तयार करतो, फोटो फ्रेम्स तयार करत असताना जेवढ्या तुमच्या फोटोची साईज आहे तेवढ्याच साईजचं काय केलं जातं तुम्हाला फ्रेम अलाउ केली जाते. जर तुमच्या फोटोची साईज छोटी असेल आणि तुम्ही जर ते फ्रेम मोठं केलं असेल तर ते दिसताना व्यवस्थित दिसणार नाही आणि तिथं स्पेससुद्धा काय होईल वाया जाईल. किंवा तुमचा फोटो मोठा आहे आणि त्याची फ्रेम जर छोटी असेल तर ते मिसमॅच होणार आहे. मग इथंसुद्धा काय केलं जातं तर ज्याला पेजेस तयार केले जातात ते इक्वल साईजचेच आहेत आणि त्यानुसारच काय केल्या जातात त्याच्या पेज फ्रेम्स तयार केले जातात की जेणेकरून ते पेजेस त्या पेज फ्रेममध्ये काय झाले पाहिजे तर
फिट बसले पाहिजेत आणि त्यामुळे इथं वेस्टेज ऑफ मेमरी जात नाही आहे. कारण पेज जे आहे एखाद्या फाईलला अलोकेट केलेली मेमरी म्हणजे त्याचं पेज तयार केलं जाईल आणि त्याच्याच साईजचं काय होणार आहे तिथं पेज फ्रेम तयार होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये वेस्टेज ऑफ मेमरी जाण्याचा चान्स अजिबात नाही आहे. मग काय केलं जातं तर हा जो लॉजिकल ॲड्रेस आपण बघितला की ज्या वेळेला फाईल तुमची हार्ड डिस्कवरती येण्यापूर्वी तिला जो स्पेस अवेलेबल करून दिला जातो त्याला काय म्हटलं आहे इथं तर लॉजिकल ॲड्रेस. मग हा लॉजिकल ॲड्रेस परत काय केला जातो तर फिजिकल ॲड्रेसमध्ये कन्वर्ट केला जातो. म्हणजेच तिला काय केलं जातं तर तुमच्या हार्ड डिस्कवरती स्टोरेज एरिया अवेलेबल करून दिला जातो. म्हणून ह्या स्कीमला काय म्हटलेलं आहे तर पेजिंग म्हटलेलं आहे. लक्षात आलं. नॉन कंटिन्युअसमध्ये याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय नॉन कंटिन्युअस मेमरी अलोकेशन अँड एक्सप्लेन द टर्म पेजिंग अँड सेगमेंटेशन. पेजिंगमध्ये सुद्धा काही वेगळं नाही आहे. इथं फक्त काय केले जातात तर जे काही आपण मेमरी ब्लॉक हा वर्ड वापरतो त्याच्याऐवजी इथं काय केले तर पेजेस तयार केले जातात आणि ते पेजेस जे आहेत ते फिट बसण्यासाठी पेज फ्रेम तयार केली जाते. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर पेजिंग म्हटलेलं आहे. आणि लास्टचा जो आहे तो आहे सेगमेंट्स. आता सेगमेंटमध्ये बघूया आपण काय तुम्हाला मेमरी अलोकेट केली जाते. आता सेगमेंटमध्ये काय केलं जातं तर तुमचा जो प्रोग्राम आहे किंवा तुम्हाला लागणारी जी काही मेमरी आहे ती काय केली जाते पार्टमध्ये डिवाइड केली जाते आणि त्या प्रत्येक पार्टला इथं काय म्हटलेलं आहे तर सेगमेंट म्हटलेलं आहे. म्हणजे मेमरी ब्लॉक असू दे, त्याच्यानंतर चंक असू दे, सेक्टर असू दे किंवा पेज असू दे किंवा सेगमेंट असू दे, हे म्हणजे सगळं काय आहे तर तुमच्या मेमरीचा एक पोर्शन आहे. मग इथं त्या पोर्शनला काय म्हटलं आहे तर सेगमेंट म्हटलेलं आहे. जी काही तुमची फाईल असेल ती फाईल काय केली जाते वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये डिवाइड केली जाते आणि त्या वेगवेगळ्या सेगमेंटला काय केली जाते तर मेमरी अलोकेट केली जाते. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की मी एक C++चा प्रोग्राम राईट डाऊन केलेला आहे यूजिंग फंक्शन आपण पाहिलेलं आहे लास्ट इयरमध्ये. मग मला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे की ट्रँगलचा एरिया जो आहे तो ट्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायला सांगितला आहे आणि त्याच्यामध्ये काय वापरायला सांगितलं तर फंक्शन वापरायला सांगितलेलं आहे. फंक्शननं काय केलं जातं तर तुमचा प्रोग्राम जो आहे तो नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो. मग नंबर ऑफ टास्क तिथं काय केल्या जातात प्रेझेंट केल्या जातात. मग अशा वेळेला तुमचा प्रोग्राम काय होणार आहे नंबर ऑफ टास्कमध्ये डिवाइड केला जाणार आहे. मग त्या प्रत्येक टास्कसाठी काय केली जाते तर एक स्पेसिफिक अमाऊंटची मेमरी तिथं दिली जाते. मग कोणतेही ज्याला तुम्ही प्रोग्राम लिहाल त्याला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याचं मेन फंक्शन व्हॉइड मेन
की जिथून तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुरू होतं. मग इथं सुद्धा मी 4 सेगमेंट काढलेले आहेत. म्हणजे मला जो प्रोग्राम राईट डाऊन करायचा आहे त्याचे मी काय केले तर 4 पार्ट केलेले आहेत. पहिला पार्ट कुणासाठी दिला जातो तर मेन प्रोग्राम, की जिथून तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल त्याला काय म्हटलं आहे तर सेगमेंट 1 म्हटलं आहे. मग त्याच्यासाठी अलोकेट केलेली मेमरी किती आहे बघा 0 to 999. म्हणजे त्याच्यासाठी जी मेमरी अवेलेबल करून दिलेली आहे तिच्या त्या ब्लॉकची साईज किती आहे तर 1000 एवढी ब्लॉक साईज त्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्या प्रोग्राममध्ये किती नंबर ऑफ फंक्शन्स यूज केलेत तर फंक्शन 1, फंक्शन 2 आणि फंक्शन 3 हे 3 फंक्शन मी काय केलेत तर त्या प्रोग्राममध्ये यूज केलेत. म्हणजे टोटल जर माझा प्रोग्राम बघितला तर तो टोटल प्रोग्राम काय झालेला आहे तर 4 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे. पहिल्या पार्टमध्ये वर्ड मेन फंक्शन असणार आहे. दुसऱ्या सेगमेंट म्हणजे सेगमेंट 1 जो आहे त्याच्यामध्ये मी एक फंक्शन लिहिलेलं असेल की ज्या फंक्शनमध्ये मी पॅरामीटर्स इनपुट करून घेते. त्याच्यासाठी मला मेमरी ब्लॉक कितीचा दिलेला आहे 0 to 699. म्हणजे इथं मेमरी ब्लॉक जो अवेलेबल आहे त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे 700. इथं मी दुसरं फंक्शन राईट डाऊन करते. इथं मी काय करते तर कॅल्क्युलेशन्स करते. म्हणजे मी जे काही पॅरामीटर्स इथं इनपुट करून घेतलेले आहेत त्या पॅरामीटर्सवरती इथं प्रोसेसिंगचं काम करते. आणि तिसरं जे सेगमेंट आहे इथं तुम्हाला काय मिळणार आहे तर रिझल्ट प्रिंट आऊट करून मिळणार आहे. मग याला प्रत्येकाला काय केलेले आहे तर एक सेगमेंट असाइन केलेला आहे. म्हणजेच त्याला एक स्पेसिफिक मेमरी असाइन केली जाते. आणि इकडे बघा त्याची टोटल मेमरी काय केलेली आहे काउंट केलेली आहे. तर टोटल मेमरी किती भरते तर 3000 एवढी टोटल मेमरी काय केलेली आहे याला अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा काही वेगळं केलेलं नाही. इथं सुद्धा मेमरीचे ब्लॉक्सच तयार केलेले आहेत. म्हणजे जी काही तुमची फाईल असेल की जिला तुम्हाला हार्ड डिस्कवरती स्टोअर करायचं आहे ती फाईल काय केली गेली तर सेगमेंटमध्ये डिवाइड केलेली आहे. आणि प्रत्येक सेगमेंटला काय केलेलं आहे तर एक स्पेसिफिक मेमरी दिलेली आहे. आणि त्यानुसार काय केली तर त्याची टोटल मेमरी काउंट केलेली आहे. लक्षात आलं की या लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर रिमेनिंग लेक्चरमध्ये जो आपला कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंटमधला लास्ट पॉईंट होता व्हेरिएबल पार्टिशन्स. ते व्हेरिएबल पार्टिशन्स म्हणजे काय हे स्टडी केलं. आणि नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट जे आहे की ज्याच्यामध्ये पेजिंग आणि सेगमेंटेशन ह्या 2 स्कीमचा काय केला जातो यूज केला जातो. आणि त्याने काय केले जाते तर मेमरी मॅनेजमेंट केली जाते. नेक्स्ट पार्ट जो असेल या टॉपिकचा तो आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.